नमस्कार. या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता. नमस्तस्मै 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 नमो नमः. सर्व भूतमात्रामध्ये जिचा वास आहे, जी शक्तिरूपात आहे, त्या देवीला नमस्कार. कारण सुदिन आहे, नवरात्राची तिसरी माळ आहे आणि विषय घेतला आहे देवी ते स्त्रीरूप, स्त्रीरूपातली देवी असा विषय घेतलेला आहे. झालं असं की ओंकार गणेशानं सृष्टी निर्माण करायचं ठरवलं. निर्मितीचं काम ब्रह्मांकडे दिलं, पालनपोषणाचं काम विष्णूंकडे दिलं, संहाराचं काम शिवाकडे दिलं आणि शक्ती देण्याचं काम दुर्गा मातेकडे दिलं. शिवशक्ती. शिव म्हणजे पवित्र, मंगल, आणि शक्ती म्हणजे सामर्थ्य. ह्या मांगल्यातलं सामर्थ्य काढून घेतलं, शिवातलं शक्ती काढून घेतली तर शव राहतं. आपल्याला माहिती आहे, काही उरत नाही. म्हणजे दुर्बल असलेली व्यक्ती काही करू शकत नाही. आपल्याला माहिती आहे, शक्ती आहे तोपर्यंत पराक्रम करता येतो, काही चांगलं करता येतं, काही घडवता येतं. आणि मानवी देह आहे म्हणजे काहीतरी घडवायचं आहे, काहीतरी विशेष करायचं आहे, आणि त्यासाठी शक्ती हवी. ही शक्ती आज आपण बघणार आहोत. शक्तीची नेहमीची रूप आपल्याला माहिती आहेत. महासरस्वती, महालक्ष्मी, महाकाली. सत्व रज तम असे 3 गुण हे असतात, आपल्याला माहिती आहे, त्रिगुण. आणि ह्या प्रत्येक देवींमध्ये एक एक शक्ती आहे. आणि ह्या तिघांचा समावेश शक्ती, शक म्हणजे समर्थ होणं, आणि त्याच्यापासून तयार झालेला शक्ती, आणि ती शक्ती प्रत्येकाच्या ठिकाणी असते. मानवी देहामध्ये जी शक्ती आहे, चैतन्य आहे, आणि त्या चैतन्याच्या आधाराने आपण सर्व गोष्टी करत असतो. आणि त्यातून आज आपण या शक्ती देवतेचं थोडंसं स्मरण करूया. आता ही जी शक्ती आहे, तर ह्या शक्तीला काय आवडतं, तर निश्चितपणे तिला सभ्यता आवडते, सोज्वळता आवडते, सामंजस्य आवडतं. नक्की आहे. आणि ह्या 3 गोष्टी जिथं असतात तिथे कार्यात सफलता असते, हे पण आपल्याला माहिती आहे. सभ्यता, सोज्वळता आणि सामंजस्य. स्त्री असो किंवा पुरुष असो, ह्या गोष्टींची, या 3 गुणांची गरज त्यासाठी आहे. आणि ह्या 3 गुणांना ओलांडून किंवा या 3 गुण नाकारून जे पुढे येतात ते असुर असं आपण म्हणतो. की तिथे सोज्वळता नसते, सामंजस्य नसतं, तिथे फक्त अहंकार असतो, आणि त्याला आपण असुर असं म्हणतो. सुर म्हणजे सुजन, सुर म्हणजे सुजन, सज्जन, उत्तम संस्कार ज्यांच्यावर घडलेले आहेत ते. आणि अशांना आपण देवत्व देतो, अशांना आपण देवत्व देतो. चांगल्या कामासाठी धावून आला की आपण म्हणतो देवासारखा धावून आलास, त्यांना आपण देवत्व देतो. वाईट गोष्टींसाठी आला की म्हणतो आपण राक्षस आहे मेला. सहज आहे, या प्रतिक्रिया आपल्या अगदी सहज होणार आहेत. तर ह्या शक्तीची जी ही 3 रूप आहेत, महासरस्वती, ब्रह्माची मानसकन्या,
तिन्ही ठिकाणी वास आहे. सरस्वतीचा वास तिन्ही ठिकाणी आहे. स्वर्गात आहे, या अंतरिक्षामध्ये आहे, पृथ्वी तलावरती आहे आणि ती वेगवेगळ्या नावांनी, म्हणजे स्वर्गात ती भारती म्हणून ओळखली जाते, पृथ्वीवरती ती वाग्देवता म्हटली जाते, अंतरिक्षामध्ये ती सरस्वती म्हणून ओळखली जाते, सगळीकडे ओळखली जाते. आपल्याला ती ही तिन्ही नावांनी माहिती आहे. ती जी सरस्वती जी उत्तम संस्कार देते, जी वाईटाचं निर्मूलन करते आणि बोधरूपिणी आहे, अशी ती शक्ती. त्यांच्या चांगलं व्याख्यान झालं. आपले गुरु उत्तम बोध ज्या वेळेला आपल्याला करतात, त्यावेळेला आपण म्हणतो सरस्वती त्यांच्या जिभेवर वास करते आहे. अशी ही सरस्वती आहे. सुंदर आहे. कधी ती हंसावर असते, कधी हंस तिच्या मागे असतो, काही याच्यामध्ये ती मोरावर आहे, कुठेही असू देत, परंतु ती सरस्वती आपल्याला मार्ग दाखवणारी आहे. त्या सरस्वतीमुळे आपण बोलू शकतो, भावना व्यक्त करू शकतो. ती आपल्या जिभेवरती वास करते. तिची उपासना मात्र आवश्यक आहे. सर्व गोष्टी साध्य करायच्या असतील तर ज्ञान मिळवण्याची गरज आहे. अधिकाधिक सक्षमता त्याच्यातून आपल्याला मिळवता येते आणि अनेक गोष्टी त्यापासून आपण मिळवू शकतो. अशी ही सरस्वती आहे. आपल्या वडिलांची सेवा करते आहे, ब्रह्मदेवांची सेवा करते आहे. आणि एकदा ब्रह्मदेव तिला असं म्हणले की मला असं वाटतं की तू आता फक्त इथे न राहता सगळीकडे भ्रमण करावं, त्रिलोकामध्ये भ्रमण करावं आणि तुझं वरद हस्त लोकांना द्यावा आणि अशी व्यक्ती तू शोधून काढ. तू शोधायचीस की जी उत्तम काव्य निर्माण करेल आणि ते काव्य गीतामध्ये सुद्धा म्हणता येईल, संगीतामध्ये पण म्हणता येईल. कारण सरस्वती ही कलांची देवता आहे. आपल्याला माहिती आहे, संगीत वगैरे सगळ्या कलांची देवता सरस्वती आहे. आणि त्यामुळे म्हणजे तिला नवोन्मेष शालिनी असंच म्हटलं, नवनवीन घडवण्याची प्रक्रिया तिच्या हातून होत असते. अशी ही सरस्वती आहे आणि ती निघाली आहे. त्रिलोकामध्ये भ्रमण करत असताना ती पुढे पुढे चाललेली आहे. अजून काही तिला योग्य व्यक्ती दिसत नाही आहे. अचानक ती तामस नदीच्या काठी आल्यानंतर त्या तामसेच्या काठी तिला एक आश्रम दिसतो आणि त्या आश्रमाकडे येणारी एक तेजपुंज अशी मूर्ती तिला दिसते, एक व्यक्ती तिला दिसते. आपल्या शिष्यांबरोबर ते येत असतात आणि तिला तक्षणी असं वाटतं की नाही, ही व्यक्ती योग्य वाटते. त्यांच्या चेहऱ्यावरचं तेज बघितल्यानंतर, विद्येचं तेज, सरस्वतीचं तेज हे बघितल्यानंतर तिला जाणवतं की बघूया इथे काही होईल का. ती व्यक्ती येते आहे, तिथं सौंदर्य आहे, सगळं आहे आणि झाडांकडे बघत, वेलींचा, फुलांचा, पक्ष्यांचा, ते पूजनाचा आनंद घेत घेत ते आपल्या पर्णकुटीकडे निघालेले आहेत आणि अचानक त्यांचं लक्ष त्या क्रौंच दाम्पत्याकडे गेलेलं आहे आणि त्यांना मोठा आनंद होत आहे की ते दोघंजण म्हणजे आपापल्या प्रेमामध्ये गुंतलेले आहेत. आणि अचानक एका शिकाऱ्याचा बाण येऊन त्या क्रौंच नरावरती वेध घेऊन जातो आणि त्याच क्षणी तो नर खाली पडतो आणि मादी त्याच्या अत्यंत करुण असा शोक करते आहे. आणि त्यावेळेला अचानक त्या ऋषींच्या तोंडून शब्द येऊन जातात, जो आपल्याला नेहमीच माहीत आहे, मा निषाद प्रतिष्ठान तुमगमशाश्वती समा. तो श्लोक आपल्याला सगळ्यांना माहीत असलेला तो श्लोक. ते म्हणतात की बाबा निषादा, तू आता फार काळ पृथ्वीवर जगणार नाहीस, कारण एका प्रेमी युग्मामधल्या नराला मारण्याचं, त्या एकाचा वध करण्याचं तू पापकृत्य केलंस आणि त्यामुळे तू आता जिवंत राहणार नाहीस. आणि तत्क्षणी ते भानावर येतात आणि ते म्हणतात की मी हे काय देऊन बसलो, आत्तापर्यंत केलेली तपश्चर्या वाया गेली, कारण शाप दिला की त्या तपश्चर्येवर
सगळी संपून जाते, ते सगळं पुण्य संपतं, मी हे काय करून बसलो. तत्क्षणी त्यांच्या मनात येतं की आपण एका निषादाला शाप दिलाय. पण सरस्वती प्रकट होते आणि ती म्हणते, बाळ घाबरू नकोस, तू जे केलंस ते बरोबर केलंस. या करुण रसामुळे तुझ्या तोंडातून हे शब्द बाहेर पडलेले आहेत आणि हा तुझा श्लोक हा त्रिकालबाधित असा राहील. सर्वजण त्या श्लोकाचं कौतुक करतील आणि ते आदिकवी वाल्मिकी. आणि त्यांच्या ठिकाणी सरस्वतीनं वास केल्यानंतर त्यांच्याकडून जे काव्य निर्माण झालं किंवा त्यांच्याकडून जी ग्रंथनिर्मिती झाली ते रामायण, जे लवकुशांनी गायलं. म्हणजे ब्रह्मदेवानी जे सांगितलं त्याच पद्धतीने सगळं घडत गेलं आणि सरस्वती त्याच्यावर प्रसन्न झाली आणि आपल्याला रामायणासारखा अनमोल ग्रंथ, अवीट ग्रंथ मिळाला आणि आदिकवी म्हणून वाल्मिकींचा आपल्याला परिचय झाला. ही सरस्वती एवढं करून थांबत नाही, ती सज्जनांचं रक्षण करते. सरस्वती सज्जनांचं रक्षण करते आणि त्यामुळे ज्या वेळेला कुंभकर्ण तपश्चर्या करतायत आणि ते केल्यानंतर आता वर देव प्रसन्न झालेले आहेत, देव सगळे लोक घाबरलेले की ह्या राक्षसाला जर त्याला इच्छित वर मिळाला तर सज्जनांचं काय होईल. कारण राक्षस कशासाठी प्रार्थना करणार, इंद्रासन, सगळ्यांना इंद्राचं राज्य हवं असतं, स्वर्गाचं राज्य हवं असतं. कारण कल्पना कशा आहेत, आपल्याला पण वाटतं काय स्वर्ग सुख म्हणजे काय असतं. तर तसं त्यांना वाटलं आणि मग देवांनी सरस्वतीला विनंती केली आहे की बाई गं, तू असं काहीतरी कर की ज्यामुळे त्या राक्षसाचं फावणार नाही, सज्जनांना त्रास होणार नाही. आणि त्यामुळे ज्या वेळेला तो वर उच्चार म्हणजे मागतोय की मला आता हे हवंय, काय हवंय, इंद्रासन त्यांना म्हणायचं असतं, पण सरस्वती त्याच्या तोंडून निद्रासन वधवून घेते आणि कुंभकर्ण झोपतो. तर ही कथा आपल्याला माहीत असलेली आहे, पण सांगण्याचं कारण असं आहे की ज्या वेळेला देवी म्हणजे कसं आहे तिचं रूप, ती योग्य दिशेला योग्य निर्णय घेण्यामध्ये सक्षम आहे, योग्य निर्णय घेण्यामध्ये ती सक्षम आहे. आणि म्हणून तिनं तो निर्णय म्हणजे तिने त्याच्या तोंडून ते निद्रासन हा शब्दवर उच्चारवला आहे आणि त्यामुळे कुंभकर्ण अत्यंत बलशाली असलेला, सर्व प्रकारच्या शस्त्र अस्त्र विद्यांमध्ये पारंगत असलेला तो झोपून राहिला. म्हणजे समाजाचं भलं करण्यासाठी सरस्वतीनं ती गोष्ट केलेली आहे. कोणाच्या सांगण्यावरून? सुजनांच्या सांगण्यावरून, देवांच्या सांगण्यावरून. सुजनांना त्रास होऊ नये म्हणून केलेलं आहे. अशी ही सरस्वती आहे. ही सरस्वती प्रसन्न झाल्यानंतर काय काय होतं आपल्याला माहीत आहे. आपण साहित्य वाचतो, कदाचित आपण सुद्धा एक ते नाटक पाहिलं असेल, देव दिना घरी धावला, कदाचित पाहिलं असेल. तर ह्यामध्ये देव दिना घरी धावलामध्ये एक प्रसंग आहे. म्हणजे सरस्वती प्रसन्न झाली की काय होऊ शकतं, तर त्या प्रसंगामध्ये असं आहे की सुदामाकडे कृष्ण आणि रुक्मिणी आलेले आहेत. सुदामाकडे कृष्ण आणि रुक्मिणी आलेले आहेत आणि खरं म्हणजे सुदामा अतिशय दरिद्री, आपल्याला माहिती आहे, गरीब आहे. आणि हे दोघं जण राहिले आहेत. आता 2 दिवस झाले, 3 दिवस झाले आणि सुदामाच्या पत्नीला तर चिंता पडली आहे की आता हे किती दिवस राहणार. म्हणजे आता आपल्या घरातलं धान्य संपत आहे, थोडंसंच राहिलं आहे, त्या दोघांना घालायला आता काही उरलेलं नाही. आणि ती जात्यावर दळायला बसली, लक्ष्मी तिच्याबरोबर दळायला आली आहे आणि ती असं रुक्मिणी तिला विचारते की तू सुखी आहेस का. सुदाम्याच्या बायकोला विचारते, तू सुखी आहेस का गं, म्हणजे इतकं तुझं दारिद्र्य मला दिसत आहे असं तिला म्हणायचं आहे. ती फक्त एवढंच विचारते, तू सुखी आहे का. त्यावेळेला ती विचारते, हो, तुला काही हवं आहे. कोण कोणाला विचारते बघा. काल्पनिक असेल कदाचित प्रसंग, पण त्या गृहलक्ष्मीचं कौतुक आहे त्याच्यामध्ये, सुदाम्याच्या बायकोचं कौतुक आहे. मी पूर्ण समाधानात आहे, माझा संसार उत्तम चालला आहे, हे समाधानी स्त्री व्यक्त करू शकते. आणि मग ते देवी रूपच असतं, ते देवी रूपच असतं. आणि म्हणून गृहलक्ष्मी असा शब्द प्रयोग केला जातो.
ही लक्ष्मी गृहलक्ष्मी आहे. ग्रहस्थानी हे लक्षात ठेवावं की ती गृहलक्ष्मी आहे. तिला तिचा सन्मान मिळाला पाहिजे. आपल्याकडे उपनिषद काळामधलं वाचल्यानंतर लक्षात येतं की सर्व स्त्रियांना सर्व प्रकारचे अधिकार होते. सर्व शास्त्र शिकण्याची मुभा होती. त्यांनाही आचार्या ही पदवी होती. त्याही महिलांना किंवा सगळ्यांना शिकवण्यासाठी त्यांचेही आश्रम होते. त्यांना घरामध्ये सहधर्मचारिणी हा सन्मान होता. नंतरच्या काळामध्ये परिस्थिती बदलत गेली, पण मूळ जे स्त्री रूप आहे ना ते शक्तिशालीच आहे. ते शक्तिरूपच आहे. नंतरची तिची शक्ती काही कारणांमुळे नाकारत गेल्यामुळे आणि मग जसं आपण म्हटलं की सोज्वळता कमी झाली, सामंजस्य कमी झालं की मग अहंकार दुणावतो. तसं घडलं. त्यासाठी राक्षसच असावं लागतं असं नाही. मधल्या काळामध्ये पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये ही घटना घडली. सामंजस्य कमी झालं आणि तुला काही कळत नाही, तुला काही कारणं काही असतील, आक्रमण हे कारण असेल, काही कारण असेल, पण मूळ बदललं. मूळ बदललं. जो स्त्रियांचा अधिकार होता तो काढला. असं घडत गेलं. पण तरीही देवीनं आपली शक्ती सोडलेली नाही आहे. योग्य ठिकाणी योग्य निर्णय घेणं, योग्य ठिकाणी आपलं विशेष अधिकारांचं जपणूक करणं, ही नकळत घडणारी प्रक्रिया निसर्गदत्तच तिच्याकडे आहे, स्त्रीकडे आहे. आणि प्रसंगी ती ते दर्शवते, दाखवते. अशी ही लक्ष्मी आहे. किती रूपांनी यावं तिनं. ती धनलक्ष्मी आहे, ती धान्यलक्ष्मी आहे, ती शौर्यलक्ष्मी आहे, ती शौर्यलक्ष्मी आहे, ती धर्मलक्ष्मी आहे. सर्व प्रकारे लक्ष्मी म्हणजे उत्तम. लक्ष्मी म्हणजे उत्तम. त्या त्या क्षेत्रामध्ये उत्तम काही केलं आहे. उत्तम अशा प्रकारच्या संचय केलेला आहे. शौर्याचा संचय असेल. लक्ष्मी म्हणजे तरी काय संचयच आहे ना. पैशाचा संचय, धनाचा संचय, धान्याचा संचय. श्रीसुक्त आपण म्हणतो धनधान्य समृद्धी सगळं मागतो आणि हे सगळं देणारी ती लक्ष्मी. आणि असं हे लक्ष्मी रूप आहे. असं हे लक्ष्मीचं रूप आहे. ही वेगवेगळ्या रूपांमध्ये आपल्या घरामध्ये वास करत असते. पण ती कुठे राहते. रुक्मिणी एकदा आली ती लक्ष्मीकडे आणि रुक्मिणीनं तिला विचारलं, बाई गं तू कुठे स्थिरावतेस, तू नेमकी कुठे स्थिर राहतेस. तिने त्यावेळेला जे उत्तर दिले ती असं म्हणते की ज्या महिला क्षमा, सत्य, इंद्रिय संयम आणि सरलता वागण्यामध्ये मागे पुढे आतलं बाहेरचं असं काहीही नाही असं असतं, अशा स्त्रीच्या ठिकाणी मी वास करते. जो मनुष्य मितभाषी आहे, कार्यकुशल आहे, क्रोधहीन आहे, जितेंद्रिय आहे, कृतज्ञ आहे, अशा व्यक्तीच्या ठिकाणी, अशा पुरुषाच्या ठिकाणी मी वास करत असते. विद्वानांच्या ठिकाणी मी आहे, प्रजापालक राजाच्या ठिकाणी मी आहे, शेतकऱ्याकडे मी आहे, सेवा करणाऱ्यांकडे मी आहे. कोणीही मला वर्ज्य नाही. फक्त तो कसा असला पाहिजे. दया, क्षमा आणि शांती हे जिथं जिथं आहे तिथे तिथे मी वास करते. मग हे गुण आपल्या घरात आहेत का. आपण उद्योगक्षम आहोत का. आळसात वेळ घालवतो. हे ज्याने त्यांनी पाहावं. लक्ष्मीचा वास हवा असेल तर ह्या गोष्टी आपल्या घरी असल्या पाहिजेत असं ही लक्ष्मी सांगते. ती पण एक शक्ती आहे. पैशाशिवाय काही होत नाही आपल्याला माहिती आहे. पैसा ही पण एक शक्ती आहे. पण त्याचा अहंकार झाला की सर्वनाश असावा. पण ती चांगल्या मार्गाने मिळवलेली असावी. चांगल्या मार्गाने वाजत गाजत येणारी असावी. मागल्या दाराने नाही, पुढून येणारी, वाजत गाजत येणारी लक्ष्मी हवी. श्रीसुक्त आपण रोजच म्हणतोय, अर्थ आपल्याला माहीत आहे. वाजत गाजत मागूनच्या दाराने येणारी ती अलक्ष्मी असते.
गैरमार्गाने आलेली असते. आणि त्यामुळे हित होईलच असं नाही. पैसा दिसेल, भरपूर दिसेल, पण त्यातून हितच असेल किंवा आपल्याला शांती मिळेलच याची खात्री नाही. आणि त्यामुळे दया, क्षमा, शांती हे सगळं आपल्या घरात आहे ना, का आपण उगीचच भांडतो, उगीचच वादावादी करतो. समयसूचकता आपल्याकडे आहे की नाही, कोणत्या वेळेला शांत बसायचं आहे, कोणत्या वेळेला निर्णय घ्यायचा आहे, हे आपल्याला कळते की नाही. सोज्वळता, आपल्या विचारांमध्ये सोज्वळता असल्या पाहिजे, पावित्र्य असलं पाहिजे, अत्यंत निर्मळ असे आपले विचार असले पाहिजेत. आणि हे असलं की लक्ष्मीचा वास असतो. मग ती सोन्या चांदीच्याच रूपात दिसली पाहिजे असं नाही. मानसिक शांती हे केवढं मोठं सौख्य आहे. ती लक्ष्मी सगळ्यात मोठी आहे. हां, आणि मग ती सुद्धा माझ्या बायकोजवळ होती. ती लक्ष्मीला विचारते, तुला काय हवंय का? मी पूर्ण समाधान आहे. तुला काही कमी असेल तर मी देते. सोपं नाही, पण हे मिळवता येतं. आणि असे सद्गुण जिथे आहेत तिथे लक्ष्मीचा वास असतो. आणि तिसरी आहे महाकाली. तिसरी आहे महाकाली. आता महिषासुराची चा जन्म कसा झाला ही कथा काही सांगणार नाही, ती आपल्याला माहिती असेल. ती कथा कदाचित आपल्याला माहिती असेल की त्या कुरूप स्त्रीला इंद्राने महिषी म्हटलं. ती स्त्री कोण होती? गौतमांची सून होती. आणि तिला त्यांनी महिषी, काय तुझं रूप महिषी, मग काय करायचं तुला? खरं म्हणजे त्या स्त्रीच्या रूपाशी याचं काही देणं घेणं नाही. परंतु ज्या वेळेला अहंकार होतो त्यावेळेला काय घडतं, म्हणजे आपल्या विचारातली सोज्वळता संपते, मर्यादा संपते. त्यावेळेला काय होतं याचं उत्तम उदाहरण आहे. आणि त्याने तिला म्हटलं की तू म्हशीसारखी आहेस. आधी तिच्याकडे त्यांनी बऱ्याच काही टिंगल टवाले तिची केली. रूप काय आपल्या हातात असत नाही, जे आहे ते आहे ना. गुणांकडे महत्त्व दिलं पाहिजे रूपापेक्षा सुद्धा. पण तसं ते इंद्राच्या लक्षातच आलं नाही, कारण सगळ्या सुंदर स्त्रियांच्यात वावरणारा असल्यामुळे त्याने तिची टिंगल केली. पण तिथे आपापसात करत होता, ठीक आहे, तिला जाऊन बोलण्याची गरज नव्हती. तिच्यावर देवी वाग्देवी प्रसन्न होती, सरस्वती प्रसन्न होती. तिच्यावरती गौतमांच्या सुनेवरती सरस्वती प्रसन्न होती. आणि त्यामुळे ती पटकन म्हणून गेली की जिच्या सौंदर्याचा तुला अहंकार आहे, तुला जे वाटतं की तुझी पत्नी अतिशय सुंदर आहे, ती म्हशीसारखी होईल. जे तू मला म्हणालास ना, ती तुझी बायको आहे. आणि मग महिषासुराचा जन्म झालेला. या महिषासुराने, सगळे राक्षस, सगळे असुर हे नेहमी तपश्चर्या करतात. आता ती देवांनीच निर्माण केलेली प्रजा आहे, त्यामुळे देव त्यांनाही वर देतो. जसा सज्जनांना देतो तसं दुर्जनांना देतो, कारण त्यांनी साधना केलेली असते, त्याला प्रसन्न करून घेतलेलं आहे. आणि त्यामुळे त्या महिषासुराने ब्रह्मदेवाची तपश्चर्या केली. ब्रह्मदेवाने त्याला वर दिला. त्यांनी मागितलं की मला अमरत्व आहे. तो म्हटलं ते माझ्या हातात नाही. जन्माला आलायला कोणीही मरणारच आहे, त्यामुळे अमर मी कोणालाही करणार नाही, म्हणजे मी ते करूच शकत नाही. आणि सृष्टीचा तो नियम आहे की जन्माला आलाय तो संपणार आहे, हा सृष्टीचा नियम आहे. मग म्हणाला काय करता येईल? तर मग तू ठरव, तू मागवर, मी देईन. मग देव, दैत्य आणि मानव यांच्याकडून मला मृत्यू नको. एखाद्या स्त्रीने मला मारलं तरी चालेल. ब्रह्मदेव म्हणले ठीक आहे. महिषासूर हसला, म्हणला कसं फसवलं बघा तुम्हाला. आता फसलं कोण माहिती नाही, काय ठरवेल. फसलं कोण ते काय ठरवेल, पण तुम्हाला फसवलं. ब्रह्मदेव हसत हसत निघून गेले. आता हा उन्मत्त झाला. एकतर मुळात स्त्री माझं काय करणार आहे, म्हणजे एकही स्त्री अशी बलशाली असू शकत नाही की जी मला मारेल. त्यामुळे स्त्रीकडून त्यांनी मागितलंच नाही, जसं रावणाने मानव मागितलं नाही ना. मानव आणि वानर यांच्याकडून मला मृत्यू नको सांगितलं, मागितलं, तसंच आहे. पण सरस्वती बरोबर काम करत असते. सरस्वती बरोबर आपलं काम करत असते. आणि ती काहीतरी एक अशी मेघ ठेवूनच जाते, अशीच त्याला बुद्धी देते. त्याप्रमाणे महिषासुराने
स्त्रीकडून माझा वध नको असं म्हटलेलं आहे. आता महिषासुराला मिळालेली ही देवी हा वर स्वाभाविकपणे महिषासुरानं म्हणजे सगळी राज्य पादाक्रांत करायला सुरुवात केली. आता नेहमीप्रमाणे सगळं झालं, आता स्वर्ग राहिला म्हणजे इंद्राला पराभूत करायलाच पाहिजे. इंद्रासनाचा सगळ्यांना भलताच मोह आहे, तर ते मिळालं पाहिजे वगैरे असं. आणि मग तिथपर्यंत तो गेला. आता इंद्र म्हणतोय की एक असुर, म्हणजे इंद्राला पण असं वाटतंय आणि तो मला आव्हान करतोय म्हणजे काय. आणि त्यामुळे त्यांनी आव्हान स्वीकारलं, कारण तो शूर आहे, देवांचा राजा आहे. त्यामुळे तो काही महिषासुराला घाबरून कुठेतरी लपणारा नाही, दोन हात करणारच आहे. आणि त्याप्रमाणे युद्ध झालेलं आहे, इंद्राचा पराभव झालेला आहे. ब्रह्मदेवाने वर दिलेला याला माहिती आहे की आपल्याला मृत्यू नाही आहे, काही केलं तरी चालेल. आणि त्याप्रमाणे आता इंद्रावर पाळी आली दर्याखोऱ्यांमधून भटकण्याची. राज्य त्याचं गेलं आणि त्याला भटकण्याची वेळ आली. आता तो म्हणलं ब्रह्मदेवाने काय करून ठेवलं, हा वर कशाला दिला त्यानं, काहीतरी आता आपल्याला करायला पाहिजे. ब्रह्मदेवाकडे गेले. ब्रह्मदेव म्हणजे मी नाही काय करू शकत, वर दिला मी हे करा, पण मी काही नाही करू शकत, कारण ते काम कोणाचं, शंकराचं. संहार कोणी करायचं, शंकराने करायचं, मी नाही. पालनपोषण विष्णू करणार आहे. त्यामुळे तो म्हणला मी पण नाही, म्हणजे हे दोघं नाही, मग शंकर. शंकर म्हणजे वा, वर तुम्ही द्यायचे आहे आणि आम्ही तुमच्या याला बळी पडायचं का, म्हणजे आम्ही त्याची योजना करायची का. पण काय आहे वर, काय आहे. आणि मग सांगितलं तर म्हणे मग अशी स्त्री तर नाहीच आहे कोणी, बलशाली स्त्री अशी कोणी नाही आहे जी महिषासुराशी युद्ध करू शकेल, अशी एकही स्त्री नाही. मग काय करता येईल, विचार करायला. मग शंकर असं म्हणाले की अशी स्त्री आपण निर्माण करायला हवी, आपल्या तेजातून निर्माण करायला हवी, आपल्या सामर्थ्यातून निर्माण करायला हवी. मग त्यांनी निर्मिती केली एका शक्तीची निर्मिती केली. आपल्यातून आपण हे निर्माण करायला पाहिजे, आपण हे केलं पाहिजे आणि हे स्त्री करू शकते आहे, म्हणून मग ती स्त्री आपण निर्माण करूया. आणि मग प्रत्येकाने आपल्या तेजातून, तेवढंच नाही, शंकर म्हणले आपल्या देवींनी पण आपलं तेज दिलं पाहिजे, म्हणजे आपल्या पत्नींनी पण, त्यांना देवी म्हटलेलं आहे, त्यांनी पण आपलं तेज दिलं पाहिजे. आणि मग त्या तेजोराशीतून एक अत्यंत तेजपुंज अशी स्त्री तयार झाली. तीच स्त्री म्हणजे पार्वती आहे. शंकराच्या तेजातून आलेली तीच आदिशक्ती आहे, तीच आदिमाया आहे, तीच तीच ही याला मारणारी शक्ती, चामुंडा तीच आहे, आदिशक्ती. मागे एकदा आपल्याला 2 भागामध्ये मी पार्वतीवर बोलले होते, आठवत असेल. आणि त्या पार्वतीची नेमकी काय शक्ती आहे आणि ती शंकराने कशी ओळखले हेही मी त्याचं बरंच वर्णन केलं होतं, ते आपल्याला आठवत असेल. 2 भागात आपण ते पार्वतीचं चरित्र पाहिलं होतं. तर शंकराला त्याची जाणीव आहे, सहधर्मचारिणी आहे, मी एकटा कोणी नाही, ह्या सृष्टीमध्ये तिचंही तेवढंच मोलाचं स्थान आहे, ह्याची जाणीव शंकराला आहे. आणि त्यामुळे त्या तेजोवलयातून निर्माण झालेली ती शक्ती, म्हणून मग शिवशक्ती असा शब्दप्रयोग आपण सुरुवातीला केला. मांगल्यातलं शक्ती गेली की शव राहतं, मांगल्य संपलं की काय आहे हो. बघा ना, मांगल्य जिथं आहे तिथं आपल्याला प्रसन्न वाटतं, तिथे आपल्याला राहावंसं वाटतं. पण ते मांगल्यच संपलं तर काय, म्हणजे शिवच उरलं नाही, मांगल्यच उरलं नाही. त्या मांगल्यातली शक्तीच संपली की शव राहतं. म्हणजे प्रेत अशा अर्थाने नव्हे, सर्व अर्थाने. म्हणजे कुठेही बघितल्यानंतर आपल्या लक्षात येईल की माणसं हलतायत, चालतायत, पण शक्ती नाही आहे. खायचं म्हणून खातायत, झोपायचं म्हणून झोपतायत,
पण वैचारिक शक्ती काही नाही आहे, कृती काही नाही आहे. म्हणजे प्रेतवत जगणंच आहे ना ते, प्रेतवत जगणंच आहे. गुलामगिरीमध्ये सगळी माणसं जिवंत होती, पण त्याला अर्थ नव्हता हो त्या जगण्याला. शक्ती होती का? चैतन्य होतं का? नाही. खातोय पितोय हलतोय म्हणजे जिवंत आहोत, पण चैतन्य ते नाही आहे. मग जिथे म्हणजे असं दास्यत्व आहे तिथे चैतन्य उरत नाही, बरोबर आहे? तिथे शक्ती वाटत नाही. ही शक्ती कुठून तरी गोळा करावी लागते, आणि ती शक्ती म्हणजे आदिशक्ती. ती शक्ती म्हणजे चैतन्य. ती शक्ती म्हणजे कृती करण्याची, चांगल्या दिशेनं जाण्याची, विकासाच्या दिशेनं जाण्याची बुद्धी. म्हणजे बघा, सरस्वती, लक्ष्मी आणि महाकाली एकाच शक्तीची 3 रूप आहेत असं मी जे सांगितलं ते एकमेकात गुंतवून पहा, म्हणजे लक्षात येईल. हे त्रिगुण एकत्र आले म्हणजे शक्ती. म्हणजे शक्ती जी संहार करते असुरांचा. आणि म्हणून नवरात्रामध्ये शक्तीची उपासना आहे. म्हणून नवरात्रामध्ये शक्तीची उपासना आहे. 9 या अंकाला काहीतरी विशेष अर्थ आहे. 9 हा अंक, त्याचे पट बघा, नावाचा पाढा म्हणून पहा, त्याची बेरीज 9च येते, आपल्याला माहिती आहे. तर 9 ह्या संख्येला महत्त्व आहे आणि त्या शक्तीशी त्याचा संबंध आहे. नवदुर्गा, नवचंडी हे शब्द आपल्याला माहिती आहे. तर अशा या महिषासुराशी लढायला ती शक्ती निर्माण झाली. तीच मी सांगितलं की तीच पार्वती आहे. ते पुढे आता आपल्या लक्षात येईल. तीच आदिमाया आहे, तीच आदिशक्ती आहे. सगळं काही तीच आहे, कारण ती शिवातून तयार झालेली शक्ती आहे. शिवाबरोबर तयार झालेली ती शक्ती आहे, म्हणून ती शिवशक्ती आहे. तीही महिषासुराशी लढायला तयार झाली. आता स्त्री ग्रुप बघा कसा आहे. स्त्री धर्म विसरत नाही. देवी असली तरी स्त्री धर्म तिच्या लक्षात आहे. आता तिच्याकडे आल्यानंतर नारद आले आणि म्हणाले, बाई तुला आता ह्या महिषासुराशी लढायचं आहे, कारण शंकरांनी पण नकार दिला. त्याच्याशी लढायला शंकरांनी पण नकार दिला आहे. आता ही म्हणते, बापरे, पतींनी नकार दिला आणि मी कशी पुढे होऊ? त्यांना कमीपणा येईल ना त्यातून. बघा, म्हणजे स्त्रीचा स्वभाव धर्म त्या देवीच्या ठिकाणी पण आपल्याला दिसतो, की आपल्या पतीला कमीपणा येईल असं मी काही करता कामा नये, कारण ती शक्ती माझ्याजवळ आहे, ती त्यांच्यामुळे आहे असं म्हणूया. ती शक्ती त्यांच्यामुळे आहे. कोणाच्या तरी, हे माझे वडील आहेत, हे माझे पती आहेत, ह्या सांगताना आपल्याला एक वेगळा आदर वाटतो, हो ना. हा एक वेगळा आदर वाटतो, आणि तो एक स्त्री धर्म आहे. वेगळं काही नाही आहे, तो निसर्गदत्तच आपल्यात आहे, की त्या पतीचं मोठेपण, वडिलांचं मोठेपण हे आपल्याला सांगायला आवडतं. आणि हे जे 4 पुरुष आहेत आपल्या भोवतीचे, पती, पुत्र, पिता आणि बंधू, पती, पुत्र, पिता आणि बंधू, हे जे 4 पुरुष आहेत, ह्या 4 पुरुषांची शक्ती उत्तम असेल तर ते मी अभिमानाने सांगते की तो माझा भाऊ आहे, ते माझे वडील आहेत. चांगलं काम करणारे कोणते आहे ते, आणि ते कुमार्गाला जात असतील तर त्यांना सन्मार्गावर आणण्याची जबाबदारी माझी आहे. ती शक्ती माझ्या ठिकाणी आहे. मी माझी शक्ती विसरत नाही. त्यांचं मोठेपण सांगत असताना मी माझी शक्ती विसरत नाही. हा स्त्रीला मिळालेला नैसर्गिक असा वर आहे. पुरुषांच्या म्हणजे तिला त्याच्यात वाईट कधीच वाटत नाही, कारण ती सोज्वळच आहे. ती सोज्वळ आहे, ती चांगलाच विचार करणारी आहे. त्यामुळे यांना मोठेपणा मिळतो म्हणून तिला कधी दुस्वास नाही वाटत. वा, छान, सहजपणे ती म्हणून जात. तर अशीही ती नारदांना म्हणते, छे मी कसं लढणार हो, ते स्वतः नाही म्हणाले आणि मी त्यांच्यापेक्षा जास्ती शक्तिमान आहे असं जगाला कसं मी दाखवणार? नाही, मला नाही जमणार. नारद म्हणतात, तू
ज्या ज्या वेळेला देशावर किंवा सुजनावर संकट येईल त्या त्या वेळेला मी त्यांचं रक्षण करीन असं म्हणणारी माता आहेस. विसरलीस? तूच हे कबूल केलंयस की मी सज्जनांचं रक्षण करीन, मी माता आहे, मी माता आहे, तूच म्हणाली आहेस, तर विसरू नकोस. आणि दुसरी एक गोष्ट सांगतो, म्हणजे आता इथे वकिली बघा कसा शब्दप्रयोग केला नारदांनी. काय आहे, त्यांनी वर मागितला आहे, वर्तमानात असा शब्द वापरला आहे, वर्तमानात स्त्रीकडून माझा वध होऊ नये. वर्तमानात मी भविष्यात करायला सांगतोय, मी भविष्यात तुला करायला सांगतोय. म्हणजे आता ह्याच्या पुढे ती शक्ती निर्माण होणार आहे. वर्तमानात एकही स्त्री अशी नाही, आता ती निर्माण झाली आहे. म्हणजे भविष्यात कुठेही ब्रह्मदेवानी किंवा कोणीही दिलेल्या वरामध्ये बाधा येत नाही. त्यामुळे तू सज्ज हो. आणि हे सगळं पटवून दिल्यानंतर नारदच येत होते शेवटी. त्यामुळे ते पटवण्यामध्ये म्हणजे दुसरा कोणी हातच धरू शकत नाही. तर त्यांनी त्याप्रमाणे तिला पटवली आणि ती तयार झालेली आहे आणि युद्ध झालेलं आहे. एकाच दिवसात ते युद्ध संपेल असं वाटलं होतं, पण ते 9 दिवस चाललेलं युद्ध आहे. म्हणजे दोघंही तुल्यबळ आहेत. दोघंही तुल्यबळ आहेत. आता शेवटी ही असुरांचा नाश करण्यासाठीच आलेली आहे. तिने त्याला एक निरोप पाठवला आहे दूतांच्या मार्फत आणि ती असं म्हणते आहे की मी देवांची जननी आहे, मी देवांची जननी आहे, मी महालक्ष्मी आहे, मी महाकाली आहे. सर्व दैत्यांना मारण्यासाठीच माझा जन्म झाला आहे आणि त्यामुळे त्यांनी जे देवांना दुःख दिलं आहे ना, त्या माझ्या बाळांचं रक्षण करण्याची जबाबदारी माझ्यावर असल्यामुळे तुझ्या त्या राजाला जाऊन सांग की मी तुला मारण्यासाठीच इथे आलेली आहे. निरोपही पाठवताना कसा शब्द बघा तिने कोणकोणते वापरले. मी माता आहे, माझ्या मुलांचं रक्षण मी करणार आहे, माझ्या मुलांना तू त्रास दिलास आणि म्हणून तू माझा वैरी आहेस. मुलांचं रक्षण करणं हे तिचं कर्तव्य आहे आणि ते तिला जन्मजात मिळालेलं आहे. आईला गुरु मानतात, आईला सगळं मानतात, पण आपली संतती शक्तीनं श्रेष्ठ व्हावी, ज्ञानानं श्रेष्ठ व्हावी, पवित्र राहावी असा संस्कार करण्याची जबाबदारी ही आईची आहे. ही आईची आहे. समाजामध्ये आता जे काही घडतं आहे, जे काही घडतं आहे, जी गैरकृत्य घडत आहे ती बाहेरून येऊन किंवा आकाशातून येऊन नाही होत आहेत. कोणत्या तरी आईची मुलं करतायत, कोणत्या तरी आईची मुलं करतायत. मग आई आपल्या कर्तव्याला चुकली आहे की नाही? नुसती 9 दिवस टिपऱ्या खेळून, वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या नेसून, वेगवेगळे अलंकार घालून नवरात्र साजरं नाही होत. माझ्या कर्तव्याला मी जागते आहे की नाही? माझा मुलगा वाममार्गाला जात नाही आहे ना, हे बघण्याची जबाबदारी डोळ्यात तेल घालून मी जपते आहे. ही चारही पुरुष माझ्या भोवतीचे हे वाममार्गाला जात नाही आहेत ना, गेले नाही आहेत ना, हे मी डोळ्यात तेल घालून बघते आहे. तर खरी नारी शक्ती, तर खरं देवीचं नवरात्र, तर माझ्या मुलांना त्रास देणारा तू, आणि म्हणून मी तुला मारणार आहे. आता महिषासुराच्या छातीवर तिने पाय दिलेला आहे आणि तिला अचानक देवीचा जय जयकार आला, ऐकू येतोय. अचानक देवीचा जय जयकार ऐकू येतोय, आदिशक्तीचा जय जयकार ऐकू येतोय आणि ती खाली वाकून पाहते तर महिषासुराच्या तोंडून तो शब्द उच्चारला जातोय. तिला आश्चर्य वाटतंय. ती म्हणतेस की ठीक आहे, मरताना तू माझं नाव घेतलंस, पण माझा तुझ्यावर विश्वास नाही आहे. तुला मी आत्ता सोडणार नाही, तुझा वध हा व्हायलाच पाहिजे, तुला मी सोडणार नाही आहे आणि त्यामुळे मी तुला मारणार आहे. म्हणजे मी क्षमाशील असले तरीही क्षमा केव्हा करायची हे तिला ठरवता आलं पाहिजे. म्हणजे समयसूचकता पाहिजे.
योग्य वेळेला योग्य निर्णय घेता आला पाहिजे. आणि त्यामुळे तुला मी मारणार आहे, सोडणार नाही, तुला मी मारणार आहे. तो म्हणला मला पण आता जगण्याची इच्छा नाही आहे, तुझ्या हातून मला मरण येत आहे, तर माझा आता मुक्तीच मिळणार आहे, मोक्षच मिळणार आहे, कारण तुझ्या हातून माझं मरण आहे. पण एकच सांगतो, एकच इच्छा पूर्ण कर. काय? माझं नाव तुझ्याशी जोडलं जावं. एकच इच्छा पूर्ण कर, माझं नाव तुझ्याशी जोडलं जावं. आणि मग ती महिषासुरमर्दिनी झाली, ती देवीच, पण त्या महिषाचं नाव तिच्याशी जोडलं, कारण त्याची शेवटची इच्छा तिनं पूर्ण केली. त्याला वाचवलं नाही, पण त्याची इच्छा पूर्ण केली. त्या शक्तीमध्ये एक कुठेतरी नाजूक भाव आहे, कोमल भाव आहे. त्या क्रौर्यामध्येही कोमलता आहे. आणि म्हणून त्याला मारताना तिने त्याची शेवटची इच्छा पूर्ण केली. महिषासुरमर्दिनी की जय असा आवाज ऐकायला लागला. आणि त्या महिषासुराचं नाव तिच्याशी जोडलं गेलं. त्याचा वध झाला. आणि तिला त्याच्या वधामुळे, म्हणजे आता शेवटी ते असुरच आहे, तो अहंकारीच आहे, त्याच्या स्पर्शातून ती बेफाम झालेली आहे. तिचं तांडव नृत्य सुरू झालेलं आहे. ती तिथे त्या रणांगणामध्ये थैथय नाचते आहे. तो आवेग तिचा आटोक्यात आणता येत नाही तिला, किंवा तो आणू शकत नाही आहे. त्यावेळेला पुन्हा एकदा नारदांनी सगळ्या सृष्टीचं रक्षण करण्याकरता शंकराकडे धाव घेतली. बाबा तूच काही करू शकतोस, हा आवेग तिचा थांबावा म्हणून. आणि म्हणून मग शंकर तिच्या पायाशी झोपले. पुन्हा एकदा स्त्री रूप आपल्या लक्षात येईल, की ज्या क्षणी तिच्या लक्षात आलं नाचता नसता, की मी पाय देऊन सुद्धा माझ्या खाली जो आहे झोपलेला त्या पुरुषाला काहीच झालं नाही, आणि असा बलदंड किंवा असा बलाढ्य पुरुष फक्त माझा पती आहे, फक्त शंकरच असू शकतात. आणि आज मी त्यांच्या छातीवर पाय दिला, आणि म्हणून तिने आपली जीभ बाहेर काढली. हे काय भयंकर कृत्य माझ्या हातीला, लाज वाटली की हे काय माझ्या हातून घडलं, हे मी काय करून बसले. आणि तिने शंकराकडे खाली पाहिलं. तिच्या नजरेमध्ये अपराधी भाव त्यांना दिसला. आणि त्यावेळेला शंकरांना तिचं कौतुक वाटलेलं आहे. त्यांच्या नजरेत मात्र तिचं कौतुक आहे, आणि त्यांनी मग हात देऊन, म्हणजे ते उठलेले आहेत, आणि ती देवी त्यांच्या तेजामध्ये पुन्हा नाहीशी झालेली आहे, विलीन झालेली आहे. आणि म्हणून मी असं म्हटलं की तीच पार्वती आहे, तीच आदिशक्ती आहे, तीच जगदंबा आहे, आणि आदिमाय तीच आहे. ती पार्वती शिवाची अर्धांगिनी, शिवाची सहधर्मचारिणी अशी ती आहे. आणि त्यामुळे आता सगळ्यांना स्वाभाविकपणे महिषासुराचा वध झाल्यानंतर आनंद होणारच आहे. सुराचा वध झाला, सगळे देव, सगळे इंद्र, सगळेजण, आणि मग पुन्हा सगळे सुस्थित झालेले आहेत, आपल्या आपल्या ठिकाणी मार्गाला लागलेले आहेत. शंकर पार्वती ही निघून गेलेले आहेत. पण ही देवी रूप, हे जे देवीतलं स्त्रीत्व आहे, तिचं जे हे क्षमाशील वृत्ती असेल, शक्ती दाखवणं असेल, जे काही उग्ररूप धारण करणं असेल, ती काहीही करू शकते, हे आताही आपल्याला दिसतं की नाही. म्हणजे आताच्या काळातही दिसतं, परंतु नंतरच्या काळामध्ये, म्हणजे अगदी पुराण काळामध्ये सुद्धा आपल्याला जाणवतं. द्रौपदी आठवून बघा, सीता आठवून पहा. सीता तर मानवी देह म्हणजे आपल्यातली वाटते, पण आत्मबलानं तिनं त्या रावणालाही स्पर्श नाही करून दिलेला. पातिव्रत्याने, हे देवीच आहेत ना, ह्या देवीच आहेत, देवी रूपच आहेत ही सगळी. हरिश्चंद्राची तारामती आठवून पहा, सत्यवानाची सावित्री आठवून पहा, बुद्धीचा म्हणजे सरस्वतीची तिच्यावर कृपा आहे सावित्रीवर, आणि म्हणून ती अमायशी सुद्धा संवाद करू शकते. आपल्या पतीला साथ देताना तारामती सगळं करू शकते. स्वतःच्या मुलावरती, मुलाला सुद्धा तिने तिथं आणलेलं आहे. आपल्याला माहिती आहे या सगळ्या घटना, म्हणजे ही सगळी पुराण कथा आपण वाचलेल्या आहेत, ऐकलेल्या आहेत.
स्त्री काय करू शकते ह्याची उत्तम उदाहरणं आत्तापर्यंत, म्हणजे तुम्ही जिजाऊ आठवून पहा, राणी लक्ष्मी आठवून पहा, अहिल्यादेवी होळकर आठवून पहा, पुण्यश्लोक शब्द त्यांच्यासाठी वापरलेले आहेत, पुण्यश्लोक ज्यांना म्हटलेलं आहे, अशा ह्या सगळ्या स्त्रीरूपामधल्या ज्या आपल्याला परिचित आहेत त्यांनी सगळ्यांनी ह्या देवीची उपासना केलेली आहे. मग ती सरस्वती रूप असेल, महाकाली असेल, महालक्ष्मी असेल, पण माझ्या घरातली संपत्ती ही योग्य मार्गानीच जाते आहे ना असा विचार करणारी अशी गृहिणी जिथं असते ती गृहलक्ष्मी असते. मग आपली पत्नी ज्या दिवशी पतीला असं जाणवेल, ज्या दिवशी म्हणजे मूळ आपलं होतंच सहधर्मचारिणी हा तिचा धर्म होता, दोघंही बरोबर चालत होते, बरोबर चालले आहेत, धर्मामध्ये आपल्याबरोबर चालणारी ती सहधर्मचारिणी. धर्म कोणता? कर्तव्य. माझं कर्तव्य पालन करत असताना जी माझ्याबरोबर येते आहे, माझं कर्तव्य पालन करत असताना मी ठरवलेलं जी गोष्ट आहे ती करताना जी माझ्याबरोबर येते आहे ती सहधर्मचारिणी ना. तर तशी सहधर्मचारिणी हा सन्मान तिला मिळतच होता, हा सन्मान तिला मिळतच होता. आणि त्यामुळे स्त्री म्हणजे मग अनसूया आठवून बघा, शंकराशी अरुंधती वाद घालणारी, बोरं शिजवत ठेवणारी, आपल्याला माहिती असेल ही पण कथा, ती अरुंधती आठवून पहा. या सगळ्या एक एक आठवत गेल्यानंतर अगदी आत्ताच्या काळापर्यंत आल्यानंतरसुद्धा अगदी आपल्या घरातसुद्धा आपल्या घराला योग्य दिशेला नेणारी आपली सून असेल, आपली मुलगी असेल, आपली आई असेल, ह्या सगळ्यांकडे डोळसपणे पहा आणि ह्या सगळ्यांमधून मला काय घेता येईल, ह्या सद्गुणांचा मी कसं अनुसरण करू शकेन असा जर प्रत्येक स्त्रीनं विचार केला तर नवरात्राच्या 9 दिवसात ती जे शाक्त उपासना आहे त्या शक्तीची उपासना आपण करतो त्याला अर्थ आहे. आणि फक्त स्त्रीनेच नाही करायचं, तिला योग्य सन्मान देण्याची जबाबदारी पुरुषांची पण आहे. त्यामुळे स्त्री आणि पुरुष म्हणजे 2 वेगळे घटक मानलेलेच नाही आहेत. सृष्टी निर्माण करण्यासाठी आवश्यक असलेले समतोल असलेले असेच मानलेले आहे. आणि त्यामुळे देवीतली ही स्त्री रूप बघताना ते स्त्री रूप माझ्यात आहे, त्या देवीमधले ते गुण माझ्यात पण आहे, हे जागरण आत्ता होण्याची गरज आहे. म्हणजे आपल्याला लढायचं आहे का? नाही. पण आपल्या भोवती महिषासुर आहेत का नाही? असतील. जाणीवपूर्वक बघितलं म्हणजे सजग असणं हे आवश्यक आहे. आपल्याला आता काही लढाई करायची नाही आहे, पण माझं पावित्र्य हे मला जपायचं आहे, माझ्या मुलांना मला घडवायचं आहे, माझा धर्म गृहिणी म्हणून तो आहे, माझ्या पतीला साथ देणं हे त्याची सहचारिणी म्हणून माझा धर्म आहे. ह्या सगळ्या गोष्टींची जाणीव म्हणजे शंकरांनी सांगितलं आणि पार्वतीनं तर केलं. पायाखाली शंकर यांना येऊन झोपावं लागलं तिचा राग शांत करण्यात, तिथे शंकरांनी कमीपणा मानलेला नाही. आणि हा बलशाली फक्त माझा पती असू शकतो हे त्या देवीच्या मनात लक्षात यायला वेळ लागला नाही. हा जो परस्पर संबंध आहे ना हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. आणि म्हणून ह्या कथा आपल्याला माहीत असलेल्या पण त्यातलं नेमकं काय आशय आहे किंवा काय आपल्याला लक्षात ठेवायचं हे सांगण्यासाठी आजचा हा दैवीतील स्त्रीरूप हा विषय निवडला होता. कथा आपल्याला माहीत आहे हे मला माहिती आहे, पण तरीही तो संस्कार किंवा त्यातलं बीज आपण लक्षात ठेवूया. मग ते पुढे ती असं म्हणते की म्हणजे मातेचं स्थान तर तिला मिळालेलंच आहे, तर ही आदिशक्ती कोणाला भक्त मानते म्हणजे कोणासाठी ती धावून येईल, ती कोणासाठी धावून येईल? एक तर आपली भारतभूमी जी तेजामध्ये रत आहे, ती ज्ञानामध्ये रत आहे, ती भारत, इंडिया नाही, भारतच. इंडिया शब्द आपल्यासाठी नाही, आपला भारतच आहे. तेजामध्ये ज्ञानामध्ये रत असलेला, तर हा भारत ही देवभूमी आहे, ही ऋषीमुनींची भूमी आहे.
सद्विचारांची भूमी आहे, संस्कृतीची भूमी आहे असा विश्वास, आणि मुख्य म्हणजे ही भूमी माझी आई आहे असं मानणारा, असा जो भारतीय आहे, असं मानणारा जो भारतीय आहे, त्याच्या रक्षणासाठी आणि आपल्या भूमीच्या रक्षणासाठी जो प्राणाची बाजी लावतो, त्याच्या रक्षणासाठी ही शक्ती धावून येते, त्याच्या रक्षणासाठी ही शक्ती धावून येते. मग माझं रक्षण कोण करेल जर मी अशी शक्ती किंवा हे कर्तव्य करत असेल? ही भारतभूमी माझी आहे, तिच्या रक्षणासाठी मी प्राणसुद्धा देईन, तिचं अहित होईल असं मी काहीही करणार नाही. आपल्याला काही लढायला जायचं नाही आहे, प्राणाची बाजी लावायची म्हणजे लढायला जायचं असं नव्हे, पण मी तिची संस्कृती, तिचं चांगलेपण, तिच्या असं आहे जपण्याचं जास्तीत जास्त प्रयत्न करेन. ही प्राणाची बाजी आहे. कुठल्याही परिस्थितीत मी मागे हटणार नाही, संस्कृती बिघडू देणार नाही असा विचार जी व्यक्ती करते, स्त्री पुरुष कोणीही, तिथं शक्ती धावून जाते, हे लक्षात ठेवूया. आणि त्या आदिशक्तीला त्रिवार नमस्कार करून शक्ती मागूया की मला या भारताचं रक्षण करण्याची, संस्कृतीचं रक्षण करण्याची बुद्धी दे, म्हणजे सरस्वती. त्याच्यासाठी मला पैसा दे, म्हणजे महालक्ष्मीची. आणि त्या दोन्हींचं जतन करण्यासाठी शक्ती दे, म्हणजे आदिशक्ती. या तिन्ही देवतांची उपासना आपल्याला करायची आहे, त्या एकरूपच आहेत एवढं लक्षात ठेवूया. आणि या नवरात्रानिमित्तानं त्याच्यासमोर हेच मागूया. या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्मै 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 नमो नमः. धन्यवाद.